हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्लास 4 मराठी सॅम्पल क्वेश्चन पेपर। जसे की मुलांच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत, त्यासाठी रिव्हिजन करून घेण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर खूप युजफुल असणार आहेत। मी या क्वेश्चन पेपर मध्ये मुलांना उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा, त्याचबरोबर जे व्याकरण आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे। आपला पहिला प्रश्न आहे, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। आता इथे मी एक उतारा दिला आहे, तो उतारा मुलांना वाचायचा आहे, तो पॅसेज मुलांना वाचायचा आहे आणि त्याच्यावरती आधारित मी काही प्रश्न विचारले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे मुलांना एका वाक्यात लिहायची आहेत। आता या पेपर मध्ये मी मुलांना जे ग्रामर सेक्शन आहे ते कव्हर केलेलं आहे। याचबरोबर आपण आपल्या मुलांकडून त्यांच्या टेक्स्टबुक मध्ये असणारे पाठ आणि कविता यांची सुद्धा प्रश्न उत्तरांची रिव्हिजन करून घ्यायची आहे। आता आपण उतारा काय आहे तो पाहूया। फट फटाका फुटला, धम धमाका झाला, लावा दिवा पणती, उजळू दे भिंती, सण आला घरा, फराळाचं करा, करंजीत बसली, कुरकुरीत चकली, पोटभर खाल्ली, चंदनाचं ताट, सोनियाचे पाट, आली आली दिवाळी, बहीण भावा ओवाळी। आता आपण यावरती आधारित प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न आहे, काय फुटला? पण फटाका फुटला म्हणजेच फटाका फुटला। पुढचा प्रश्न आहे, चकली कशी आहे? चकली कुरकुरीत आहे। पुढचा प्रश्न आहे, पाट कशाचा आहे? सोनियाचा पाट आहे। पुढचा प्रश्न आहे, कोण भावाला ओवाळी? बहीण भावाला ओवाळी। पुढचा प्रश्न आहे, ताट कशाचे आहे? ताट चंदनाचे आहे। ताट कशाचे आहे? तर ताट चंदनाचे आहे। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचा इंग्रजी अर्थ लिहा। पहिला आहे मैत्री म्हणजेच फ्रेंडशिप। नेक्स्ट आहे नदी म्हणजेच रिव्हर। प्रश्न म्हणजेच क्वेश्चन। दर साल एव्हरी इयर। एकूण टोटल। पुढचा प्रश्न आहे, खालील अंक अक्षरात लिहा। इथे काही अंक दिले आहेत, मुलांना ते अक्षरामध्ये लिहायचे आहेत। जसे की 19, 31, 64, 87, 95। अशा प्रकारे मुलांना हे अंक अक्षरामध्ये लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही 5 मराठी महिन्यांची नावे लिहा। इथे मुलांना कोणत्याही 5 मराठी महिन्यांची नावे लिहायची आहेत। अशा प्रकारे मुलं कोणत्याही 5 मराठी महिन्यांची नावे इथे लिहू शकतात। आपला पुढचा प्रश्न आहे, वचन बदला। इथे एक वचन दिले आहेत, मुलांना त्याचे अनेक वचन लिहायचे आहे। एक नदी, अनेक नद्या, पुस्तक, पुस्तके, डबा, डबे, मासा, मासे, पान, पाने। आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्यासाठी कोण काय करतात ते लिहायचंय। शेतकरी, शेतकरी काय करतात? आपल्यासाठी धान्य पिकवतात। नेक्स्ट आहे कुंभार, मडके व मातीची भांडी बनवतात। सैनिक
देशाचे रक्षण करतात. पुढचा प्रश्न आहे विशेषण ओळखा व लिहा. आपल्याला इथे काही वाक्य दिले आहेत, त्यातील विशेषण ओळखून आपल्याला लिहायचं आहे. पहिला आहे आंबा चवीला गोड असतो. इथे आंब्याबद्दल सांगितलं आहे, आंब्याचे विशेषण सांगितलंय की आंबा हा चवीला कसा असतो, गोड. तर इथे विशेषण काय झालं, गोड. माझ्याकडे 5 पेन आहेत. आता इथे एखाद्या वस्तूची संख्या सांगितली आहे. पेन आहेत पण किती आहेत, 5. म्हणजेच विशेषण झालं 5. राम इमानदार मुलगा आहे. राम कसा मुलगा आहे, इमानदार. त्याचे विशेषण काय झालं, इमानदार. माझ्याकडे लाल सदरा आहे. माझ्याकडे सदरा आहे पण तो कसा आहे, लाल. तर लाल हे काय झालं, विशेषण. पुढचा आहे नेहमी खरे बोलावे. इथे विशेषण आहे खरे. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा. इथे आपल्याला समानार्थाचे शब्द लिहायचे आहे. पाणी, जल. नेत्र, डोळा, नयन. गृह, सदन. घर, श्वास, सुगंध. आई, माता. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा. इथे काही वाक्य दिले आहेत, त्याच्यामध्ये एका शब्दाला आपण अंडरलाईन केलेली आहे. तर त्या शब्दाचा विरुद्धार्थी आपण त्याच वाक्यामध्ये पुढे जिथे रिकामी जागा आहे तिथे लिहून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. पहिलं वाक्य आहे हा जुना सदरा नको घालू डॅश सदरा घाल. इथे आपण जुनाला अंडरलाईन केला आहे, म्हणजे जुनाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. जुना, नवीन. हा जुना सदरा नको घालू, नवीन सदरा घाल. राम उंच आहे पण रमेश बुटका आहे. उंचचा विरुद्धार्थी शब्द आहे बुटका. रात्री लवकर डॅश व सकाळी लवकर उठावे. रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे. पुढचं वाक्य आहे आजचा सामना 2 दिवस व 2 डॅश चालणार आहे. आजचा सामना पुढे 2 दिवस व 2 रात्र. दिवसचा विरुद्धार्थी शब्द आहे रात्र चालणार आहे. मोर सुंदर पक्षी आहे पण कावळा कुरूप पक्षी आहे. सुंदरचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यांमध्ये योग्य ते सर्वनाम लिहा. तो, ती किंवा ते हे योग्य सर्वनाम योग्य वाक्यांमध्ये आपल्याला वापरायचं आहे. माकडाने डॅश चपाती खाल्ली. माकडाने ती चपाती खाल्ली. तुम्ही डॅश पुस्तक घेऊन जा. तुम्ही ते पुस्तक घेऊन जा. डॅश झाड खूप मोठे आहे. ते झाड खूप मोठे आहे. डॅश माझा मित्र आहे. तो माझा मित्र आहे. डॅश माझी मैत्रीण आहे. मुलगी आहे मग इथे ती माझी मैत्रीण आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे क्लास 4 मराठी सॅम्पल क्वेश्चन पेपर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर क्लास 4शी रिलेटेड अजून व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही क्लास 4च्या प्लेलिस्ट चेक करू शकता. थँक्यू.